हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची मैत्रीण जान्हवी आणि आता मी ऑफिसमध्ये आली आहे आणि माझा ब्रेक पण झाला आहे. सो ब्रेकमध्ये मला न्यू ट्राय करायचं होतं, मला रामेन ट्राय करायचं होतं आणि माझ्या जी कलीग आहे तिला पण रामेन ट्राय करायचं होतं. सो आम्ही रामेन मागवलं आहे आणि ते कसं दिसतं हे बघा. सो येस, हे एवढं यम्मी डिलिशियस दिसतंय. आता मी तुम्हाला रिव्ह्यू देते की हे नक्की कसं आहे. I have tried like laksa before. I don't know this taste. Like this. This one is Japanese ramen. Okay. Okay. I just chop it in. That's it. Yeah, there is the plastic inside. Okay. Simple. It's spicy. I don't know. It's spicy. सो गाईज, चांगलं होतं ते रामेन. लाईक टेस्ट वॉज नाईस, बट आय फेल्ट की थोडंसं प्राइझी होतं. लाईक इट वॉज फॉर $10 अँड द क्वांटिटी वॉज ऑल्सो गुड. बट आय फेल्ट थोडं कमी असतं तर अजून मजा आली असती. बट या, आय गिव्ह इट अ थम्स अप. त्याचं नाव होतं कराकी रामेन. दिस इज माय आउटफिट फॉर द डे. सो गाईज, माझं आताच ऑफिस डन झालं आहे आणि मी विचार केला तुम्हाला जरा आजूबाजूचं गोष्ट दाखवते. तर गाईज, थोडेसे कोरियन नूडल्स घेतलेत. आता घरी जाणार आहे मी बिकॉज मला एक बॅच घ्यायची आहे लवकर. सो येस, लेट्स गो होम. गाईज, कसे सिस्टमॅटिक आहेत बघा गाड्या उभ्या. लाईक सिग्नल लागला आहे, कोण पण हलत नाही आहे लिटरली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे डे 2 आणि येस, आता माझा ब्रेक आहे ऑब्वियसली. सो मी आज रामेन बनवणार आहे. सो आय विल शो यू हाव आय एम गोइंग टू मेक इट. सो दिस इज द किमची कोरियन रामेन फ्लेवर जे मी काल घेतलेलं ते आता मी लंचला खाणार आहे. कसं बनवायचं बघते. ओपन द लेड पार्टली अँड ॲड सूप इन टू द बॉल. Pour in boiling, add soup into the bowl. कसलं सूप? Cover the lid. ओके, नॉर्मलच आहे, नुसतं पाणी टाकायचं आहे आणि मग ते मसाला टाकायचा आहे. ओ, अच्छा, हे सूप आहे. अच्छा, सो लेट्स ॲड दिस. थोडंसंच पाणी टाकते गाईज, मला सूपही नको आहे.
सो गाईज जोपर्यंत हे किमची होते मी तोपर्यंत तुमच्याशी जरा बोलते. सो येस, आजकाल जरा दिवस खूप हेक्टिक जात आहेत बिकॉज जसं माझं ऑफिस चालू झालं आहे, लाईक वर्क फ्रॉम होम होतं तेव्हा कसं खूप टाईम होता, लाईक एवढं काही बाहेर जायचं ट्रॅव्हलिंग टाईम वाचायचा. सो येस, म्हणून ब्लॉग्स थोडे इरेग्युलर आहेत, 2-3 दिवसानंतर येत आहेत. बट आय होप यू गाईज अंडरस्टँड. आणि येस, म्हणून मला लंच प्रिपेअर करायला पण टाईम नाही भेटत आहे. मी डिरेक्टली डिनर प्रिपेअर करते आणि मग तेच मोस्टली लंचला खाते, किंवा जर लंच नसेल तर असं इन्स्टंट नूडल प्रिफर करते राईट नाव, बिकॉज लाईक 1 वीकपासून इट इज रेग्युलरली गोईंग टू ऑफिस. लेट्स सी पुढचं कसं आहे स्केड्यूल माझं. इट विल ऑल डिपेंड ऑन माय स्केड्यूल. नाहीतर मला काहीतरी यू नो I need to do some meal preps as well because this is not a healthy option, I know, but right now I do not have any other option. So yes, so guys थोडं उघडून बघूया मिक्स करून, बिकॉज मी थोडं कमीच पाणी टाकलेलं. सो थोडंसं मिक्स करते मी अजून. ओके, मी थोडं ढाकून ठेवते. ओके, होपफुली हे झालं आहे. लेट्स चेक. दिस वॉज सपोज टू बी सूपी नूडल्स गाईज, बट मला सूप एवढं आवडत नाही, मला ड्राय नूडल्सच आवडतात. सो मी जास्त पाणी नाही टाकलं आहे. झालेत. चलो लेट्स हॅव. एकदम गरम गरम आहेत, वाफ येतो. सो लेट्स ट्राय दिस. मला हे खूप ट्राय करायचं होतं. किमची खूप फेमस आहे, कोरियामध्ये फेमस आहे, बट येस मला हे नूडल्स ट्राय करायचे होते. लेट्स ट्राय. नाईस. आय लाईक द टेस्ट. किमची बेसिकली अचार असतं गाईज, कोरियन लोकांचं अचार. सो तसा टेस्टमध्ये आहे, थोडंसं आंबट, थोडंसं तिखट. सो येस गाईज, दिस वॉज ऑल अबाउट द ब्लॉग फॉर टुडे. आणि हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करणार आहे, बट तुम्ही नेक्स्ट ब्लॉगचा इंतजार नक्की करा, बिकॉज हे बघा, सो मला खूप सारे स्नॅक्स पाठवले आहेत इंडियावरनं आणि मी तुम्हाला दाखवणार आहे ते काय काय आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज ते माझे फेवरेट स्नॅक्स आहेत. सो येस, नेक्स्ट ब्लॉग पण बघा. बाय.